मित्रांनो, महानगरपालिकाच्या प्रचारामध्ये दादांच्या भाषणामधील एक वाक्य होतं. अरे, राजकारणात फार वंगाळ असतं रे. धंदा पाणी करा, आपल्या मुलांना शिकवा. असे एक दादा भाषणात बोलून गेले ते. परंतु अलीकडे आत्ताच्या घडामोडी पाहिल्या दादा गेल्याच्या नंतर, तर हे खऱ्या अर्थानं खरं वाटायला लागलंय. खरंच राजकारण वंगाळ आहे. कारण अरे, कुटुंबातला एक माणूस गेल्याच्या नंतर दुःख व्यक्त करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. कारण आपण जर इथं दुःख उगाळत बसलो तर तिकडं बंडाळी होईल, पक्षातील लोक फुटतील, गिधाडं लचके सोडण्यासाठी तयारच असतील. या पूर्ण गोष्टीचा विचार करून सुनेत्राताई यांनी तात्काळ मुंबई गाठली आणि सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. पवार साहेबांना सुद्धा गुंजाईश होऊ दिली नाही. आपण जर बघितलं, दादा गेल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पवार साहेब हे शेतकऱ्याच्या बांधावरती होते. नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करत होते. दादा गेल्याच्या नंतर कसं काय सुचलं यांना? दाखवून द्यायचं होतं की मी खंबीर आहे, आता माझ्याकडे या. त्याच पद्धतीनं आपण सुप्रियाताईंचा सुद्धा वावर पाहिला असेल. अगदी एखाद्या विवाह सोहळ्यामध्ये एखादी करवलीच्या प्रमाणे इकडून तिकडं फिरते ना, तसा वावर त्या ठिकाणी सुप्रियाताईचा होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर निश्चितपणाने यांना वाटलं असेल की आता आपलं काही खरं नाही, आपल्या दुःखाचा कोणी गैरफायदा घेईल, म्हणून त्यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला. शेवटी पहा, कुटुंबातला व्यक्ती गेला आहे, जीवनभरी साथ दिलेला पती गेला आहे. त्याचं दुःख तर असणारच आहे, त्यात काही दोमत नाही. परंतु हे कुठंतरी बाजूला सारून त्या उभा राहिल्या, हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. कारण आता लोक कुठल्याही पद्धतीनं विचार करत असतात. नाण्याला दोन बाजू नेहमी असतात. एक बाजू डोक्यात घेऊन आपण देखील त्याच्यावरती प्रतिक्रिया नाही दिली पाहिजे. सगळ्या गोष्टी समजून उमजून